आपण, ते म्हणायचं मी एक वेळ मरीन पण दारू सोडणार नाही. इतकी वर्ष हा टोकाचा विचार करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शेतकरी दत्ता बाड यांनी आज चक्क दारू सोडली. पण हे घडलं तरी कसं? त्या दिवशी पटलीला शेवटचा रामराम केला, कारण फक्त एकच होतं की माझ्या बायकोचं मकेचं पीक. शेरेवाडी या 75 कुटुंबाच्या छोट्याशा गावात राहतात दत्ता आणि पुष्पा बाड. 15 वर्षांपासून त्यांच्या घराला एका मोठ्या संघर्षाने वेढले होते. इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर संध्याकाळी आपली पार्टी म्हणून एन्जॉय म्हणून त्यांनी नेलं. मग 2-3 टाइम ती चालूच झाली. अशी सलग मी जवळजवळ 15 वर्ष देत होतो. तिचा मालक कधी शेतात नसणार. मग हे म्हणायची माझी आकाताई मावशी हालत पण अशी, आणि मी काय करणार, ही मुलं मी मोठी करू कशी म्हणणार. मग 2024 मध्ये पुष्पाताईंच्या आयुष्यात एक वळण आलं. गावातील महिला फार्मर कप या गटशेतीच्या स्पर्धेत भाग घेत आहेत असे समजले. कधी आम्हाला महिला माहिती नव्हत्या की ह्या कोण आहेत त्या कोण आहेत, मला ह्या सामावून घेतील का. पण जेव्हा माझ्या काय अडचणी सांगितल्या तेव्हा महिलांनी मला एकत्र म्हणजे सदस्य म्हणजे कुटुंबच आमचं झालं. पुढील 2 महिने पुष्पाताईंनी शेतीच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकल्या आणि त्याची गटासोबत अंमलबजावणीही केली. पण ताईंच्या मेहनतीला घरातून साथ मिळालीच नाही. फवारा मारताना पण कधी आले नाहीत. पहिला डोस निमार्क वगैरे ते काय देते, हे निमार्क मारल्यानंतर तुझी मका चांगली येणार आहे का, ह्याच्या अगोदर कधी नव्हतं. आपण कशी बी करत होतो तेव्हा मका येतच नव्हती ना. आता तुझ्यातनं काय होणार आहे ना. पण ताईंनी मात्र हार मानली नाही. त्यांच्या जिद्दीने मका एकदम बहरात आली होती. आणि मग तो दिवस आला ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. 60 दिवसानंतर त्यांनी मका बघितला. त्याच्यावरची काळोखी आणि त्याचे पानाची तगारे अशी 4-8 बोट झाली. त्यांनी बघितल्यानंतरच म्हणलं की फायदा कुठेतरी झाला. पुष्पानं केलेली हिशोबी पद्धतीची मका बघितली. माझ्या मनात बसलं की शेती आपल्याला पोषक आहे, कायम स्वरूपी जोपासणारी आहे. बघा म्हणलं, तुम्ही काय म्हणला की रानामध्ये काय येऊ शकत नाही, खरं सोनं तर आपलं ह्या रानातच आहे म्हणलं. आणि मका मोडताना सुद्धा ती म्हणले की आता काय मी वेषण करणार नाही, आता शेतामध्येच मी लक्ष देईन. दादांना सोन्यासारखं शेत पाहून नवी दिशा मिळाली आणि त्यांनी चक्क दारू सोडली. एकटं काय करू शकत नाही. गटाकून व पाणी फाउंडेशन, शेती शाळा, सर लोकांकडून सगळं मला व्यवस्थित माहिती मिळाल्याबद्दल माझं गेल्या वर्षी 38 क्विंटल मका झाली आणि त्यातून मला आनंद झाला. आणि ते उत्पादन दिसल्यामुळे मी पूर्ण लक्ष आता शेतीकडे केलंय. आम्ही आता यात पूर्ण कुटुंब सुखी आहे.